लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये हातकणंगले मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचाही समावेश आहे। आपल्या सोबत आहेत खासदार धैर्यशील माने, बोलूयात त्यांच्याशी। खरं तर होय नाही करत विलंब का असेना तुम्हाला उमेदवारी मिळाली। तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून ठाम होता तुम्हालाच उमेदवारी मिळणार, हा विश्वास सार्थकी ठरला। निश्चितपणे देशाला महासत्ता करायचा असेल तर योग्य हातामध्ये त्याची कमान असली पाहिजे। सन्माननीय मोदी साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणं, सामान्य माणसाला राष्ट्रीय प्रवाहामध्ये नेऊन पोहोचवणं आणि त्याच्या आशा अपेक्षांना एक नवीन कुंदन प्राप्त करून देणं, याच्यासाठी नवीन तरुणाईवर मागच्या वेळी या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघातील तरुणांनी आणि वडीलधाऱ्यांनी विश्वास दाखवला, माता भगिनींनी विश्वास दाखवला। तो सार्थ ठरवत हजारो कोटीची कामं मी माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी पूर्णत्वास नेलेत। काही कामं चालू आहेत। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हा मतदारसंघ गतीनं पुढे नेण्यासाठी गतिशीलपणे धैर्यशील काम करत राहील, याच्यासाठी परत एकदा धनुष्यबाणाची कमान माझ्याकडे या ठिकाणी देण्यात आले आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या सर्व पार्टीतील माझ्या ज्येष्ठ नेत्यांचं मी मनापासून ऋण व्यक्त करेन। महायुतीच्या सर्व सहकाऱ्यांचं ऋण व्यक्त करेन की त्यांनी मला ही संधी परत एकदा लोकांच्या मध्ये जाण्याची दिली। विशेष म्हणजे पहिल्याच यादीत तुमचं नाव आहे, मात्र ही यादी उशिरा जाहीर झाली असं वाटते, कारण राजू शेट्टी हे प्रचारामध्ये आघाडीवर दिसत आहेत। नाही, राजू शेट्टी प्रचारामध्ये आघाडीवर आहेत की नाही याच्यावर मी काही भाष्य करणार नाही, पण मी एवढंच सांगेन की एक प्रक्रिया असते लोकशाहीमध्ये। ज्या मोठ्या पार्टीज असतील त्याच्यामध्ये या ठिकाणी प्रक्रिया असते। ते त्यांच्या पार्टीचे एकमेव उमेदवार आहेत, त्याच्यामुळं त्यांना स्वतःची उमेदवारी जाहीर करायची असल्यामुळे त्यांना काय कुठं थांबायची गरज नाही। ते स्वतःच उमेदवार करून स्वतःच जाहीर करून फिरू शकतात। पण आम्ही एका मोठ्या समूहामध्ये काम करतो, राष्ट्रीय प्रवाहामध्ये मोदी साहेबांच्याबरोबर काम करण्याची या निमित्तानं संधी आहे। आणि ज्यावेळी दोन मोठे पक्ष एकत्र चर्चा करत असतात त्यावेळी चर्चेच्या माध्यमातून काही साधक बाधक चर्चेतनं मतदारसंघ निहाय चर्चा करत त्या ठिकाणी ही निर्णय प्रक्रिया पुढे जात असते। आजही ते धडपडत आहेत, त्यांना कुठल्या नेमक्या कोणता झेंडा घेऊ हाती अशी त्यांची नेमकी मानसिकता लक्षात येत नाही। त्यांना कुणाशी मैत्रीही करायची आणि कुणाशी फारकतही घ्यायची आहे, कुणाला जवळही ठेवायचं आहे आणि त्यांची मदतही पाहिजे पण त्यांचा स्पर्शही नको, असं या ठिकाणी त्यांचं द्विधा मनस्थितीमध्ये आत्तापर्यंत मी पाहिलेलं या ठिकाणी राजकारण आहे। मी त्याच्यावर भाष्य करणार नाही, तो त्यांचा विचार आहे, त्यांचा पक्ष आहे, त्यांनी काय करायचं हे त्यांनी ठरवायचं आहे। माझी वाटचाल करत असताना माझ्या विकासावर अजेंड्यावर मी या ठिकाणी काम करतोय, लोकांच्यापर्यंत जाण्याचं काम करतोय आणि ते पोहोचण्याचं काम विकासाच्या रूपानं करतोय। माझ्या लोकसभा मतदारसंघातील 90% गावांपर्यंत मी या ठिकाणी विकासाचा 2च वर्षामध्ये, 5 वर्ष मला पूर्ण काम करताना मर्यादा आल्या, कारण कोविडची परिस्थिती होती, खासदारांचा फंडच गोठवला होता, देशातला सर्व विकास निधी हा थांबवून फक्त आरोग्याकडे वळवण्यात आला होता। निश्चितपणे त्यानंतरच्या काळामध्ये महायुतीचं शासन तयार झाल्यानंतर गावागावापर्यंत, खेड्यापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत मी प्रामाणिकपणे फुलाची पाकळी प्रत्येक गावाला देण्याचा प्रयत्न केला। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून एक आरोप होतोय, जेव्हापासून एकनाथ शिंदेनी वेगळा निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत गेला तेव्हापासून एक गद्दार हा आरोप जो आहे तो लावला जातोय। याही निवडणुकीत त्या शब्दाचा वापर होऊ शकतोय, कसं टॅकल कराल? नाही, आम्ही कुणाशी गद्दारी केली आणि कधी केली? आम्ही खऱ्या अर्थानं जे बाळासाहेबांनी युती केली होती, महायुती, त्या युतीबरोबर राहण्याचा प्रयत्न केला आणि जो विचार बाळासाहेबांनी रुजवला होता, तळागाळापर्यंत नेला होता, आयडिओलॉजिकली आम्ही ज्यांच्याबरोबर निवडून आम्ही आलो निवडून भाजप आणि शिवसेना म्हणून, नुसती शिवसेना म्हणून आम्ही निवडून आलो नव्हतो, तर 2 मित्रांनी युती केली आणि त्याला मॅन्डेट मिळाला होता। ज्यावेळी एखादा मित्र त्यातला बाजूचा विचार करतो आणि ज्याच्या विरोधात लढाई केली होती, म्हणजे लोकांनी ज्याच्या विरोधात जनमत दिलं त्याच्याशी जाऊन युती करतो, त्यावेळी गद्दारी कुणी केली नेमकी याचंही चिंतन या ठिकाणी करावं लागेल। एक चूक झाल्यामुळं बाकीच्या सगळ्या चुका पुढच्या होत गेल्या आणि निश्चितपणे अनेक गोष्टींचं रूपांतर परत चूक दुरुस्त करण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी हे ज्याला आपण म्हणून उठाव केला आणि त्याचा आज परत महायुतीचं शासन हे राज्यामध्ये आलं आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री धनुष्यबाणाच्याच चिन्हावर बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जातोय। हातकणंगले मतदारसंघात इचलकरंजी शहर एक मोठं शहर आहे। या इचलकरंजी शहरात आवळे गटांची मोठी ताकद आहे, मात्र ते एक वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत, त्यांची समजूत काढणार आहे? त्यांची समजूत निश्चितपणे पक्षाचे श्रेष्ठी या ठिकाणी काढतील। त्यांचा अधिकार आहे एखाद्या पक्षाचा लोकशाही पद्धतीनं पक्षाचं तिकीट मागणं, त्याच्या प्रक्रियेमध्ये जाणं। ते एका पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत, निश्चितपणे त्यांच्या वरिष्ठांशी ते चर्चा करतील आणि उमेदवार म्हणून मीही डायलॉग त्यांच्याशी या ठिकाणी सर्व लोकांचे आमच्या विश्वासात घेऊन त्यांच्याशीही डायलॉग करेन। पण हा एक प्रक्रियेचा भाग आहे। एखादी इलेक्शनची पूर्वतयारी प्रत्येकजण करत असतो, पण एकदा निर्णय झाला की त्या प्रक्रियेमध्ये सगळेजण सामील होतात। निश्चितपणे मला खात्री आहे की आज जो निर्णय झाला आहे, निर्णय होण्याच्या आधीची परिस्थिती वेगळी असते, निर्णय झाल्यानंतरची एक वेगळी दिशा ठरत असते। निश्चितपणे निर्णय आता झाला आहे, त्यामुळं सगळे हातात हात घालून एकत्रपणे
मोदीजींना परत देशाचे पंतप्रधान करण्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी जे करावं लागतं ते प्रत्येक सीट महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळेजण एकत्रपणे प्रयत्न करतात. एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आहे, ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावर तुम्ही लढणार आहात की राष्ट्रीय मुद्द्यावर म्हणजे मोदीजींचं नाव घेऊन लढणार? नाही, हे दोन्हीवर मी लढणार आहे. माझ्यासाठी स्थानिक प्रश्नही महत्त्वाचे आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रीय प्रवाहामध्ये हा मतदारसंघ कसा पुढे जाईल हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ही मुळातच राष्ट्रीय इलेक्शन आहे. ही एका जिल्ह्याची, एका गावाची किंवा एखाद्या विशिष्ट कोपऱ्याची या ठिकाणी इलेक्शन नाही, तर ह्या देशाला दिशा देणारी आणि राज्य आणि देश याला पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणून एक विचारधारा तयार करणारी इलेक्शन आहे. जगाच्या पाठीवर भारत देशाला कशा पद्धतीनं पुढे नेता येईल, जगाची अर्थसत्ता आणि महासत्ता देशाला कशा पद्धतीनं करता येईल, महासत्ता जर व्हायचं असेल तर योग्य हातामध्ये मगाशी मी म्हटलं तशी कमान असणं गरजेचं आहे. मोदीजींसारखं नेतृत्व ज्याला जगमान्यता या ठिकाणी मिळाली, विश्वमान्यता मिळाली आणि तशा नेतृत्वाचे हात बळकट करत असताना निश्चितच चांगली टीम तिथंच या ठिकाणी काम केली पाहिजे. जे सामान्यांचे प्रश्न तिथं उठवू शकतील, तिथं बोलणारा चेहरा पाहिजे, करणारा चेहरा पाहिजे, त्याचा पाठपुरावा करणारा चेहरा पाहिजे आणि ज्याला ह्या सगळ्या प्रश्नांची जाण आहे, जो प्रत्येक सेगमेंटला तिथं या ठिकाणी आवाज उठवू शकेल आणि त्यातनं मार्ग काढू शकेल, अशा चेहऱ्याची गरज आहे. मी मागच्या 5 वर्षामध्ये हे प्रामाणिकपणे काम केलं आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की जो डोळस मतदार आहे, जो सगळा समजूतदार आहे, तो सगळं पाहत असतो आणि त्याला सगळं चांगलं कळत असतं की कोण त्याची कॅपॅसिटी आणि कोण काय करू शकेल. प्रतिकूल परिस्थितीमध्ये धैर्यशीलनं चांगलं काम केलेल्याचं निश्चितपणे त्याचा या ठिकाणी माझ्या मतदारामध्ये माप पडेल हे मी या ठिकाणी निश्चितपणे अपेक्षा करतो. हातकणंगले लोकसभेचं मैदान पुन्हा एकदा धैर्यशील माने मारतील असा विश्वास आहे? धैर्यशील माने हे एक निमित्त आहे. ही लढाई सर्वसामान्य माणसाची आहे, त्यांच्या असणाऱ्या स्वप्नांची आहे. त्यांनी तयार केलेल्या ह्या सगळ्या व्यवस्थेला बळकटी देण्याची आहे. लोकशाहीमध्ये एक माणूस फक्त चेहरा असतो, पण त्या चेहऱ्याच्या पाठीमागे अनेकांचे हात, आशा आणि अपेक्षा असतात. धैर्यशील माने फक्त त्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठीचा त्यांचा आवाज म्हणून तिथं जातोय. निश्चितपणे मला विश्वास आहे की मी केलेलं काम आम जनतेपर्यंत या ठिकाणी मी पोहोचवलंय आणि जे काय काम मी सांगितलंय ते मी जाहीररित्या सांगितलं की एक जरी खोटा असेल तर मी लोकसभेला सुद्धा उभारणार नाही. हा जो आत्मविश्वास माझ्यापाशी आहे, कारण ज्यानं कामच केलंय त्याला घाबरायचं कारण नसतं. प्रत्यक्षात जमिनीवरचं ज्याचं काम आहे त्याला कशाचीही चिंता नसते. लोकप्रतिनिधी आपण कशासाठी नेमकं निवडतो, त्याचं नेमकं काम काय, त्याच्या जबाबदाऱ्या काय याचं जर आकलन केलं आणि धैर्यशील माने त्याच्या जबाबदाऱ्यामध्ये योग्यरित्यानं काम केलं की नाही याचं जर ॲनालिसिस केलं तर धैर्यशील माने ह्या स्पर्धेमध्ये अव्वल आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे. एकूणच पाहिलं गेल्या 5 वर्षामध्ये केलेल्या विकास कामांमुळेच मला उमेदवारी मिळालेली आहे आणि यंदाही धैर्यशील मानेच लोकसभेचं मैदान मारतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जावेद तांबोळी, महासत्ता, कोल्हापूर.